वंदे गुरुपरंपराम्। नमस्ते शारदे देवी काश्मीर पुरवासिनी त्वामहं प्रार्थये नित्यं विद्यादानं च देहि मे ब्रह्मस्वरूपा परमा ज्योतिरूपा सनातनी सर्वविद्याधिदेवी तस्यै वाण्यै नमो नमः। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवाभिनेदुः तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। श्रीराधे श्रीराधे राधे राधे प्रिया प्रिया श्रीराधे राधे राधे प्रिया प्रिया। बोले श्रीमद् भागवत महापुराण की जय गोपाल कृष्ण भगवान की जय श्री राधा रानी की जय सब संतन की जय। श्रीमद् भागवत सत्संग अत्यंत दिव्य, ज्यामध्ये आपण काल सर्वांनी श्रीमद् भागवत कथेमध्ये श्रवण केलं होतं की पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय यांच्यावर कशा प्रकारे आपण संयम मिळवू शकतो। या मंगलाचरणाच्या माध्यमातून त्या ठिकाणी राजाच्या प्रश्नांची उत्तरं देत अत्यंत सुंदर आणि सुवाच्य अशा भाषेमध्ये अत्यंत हृदयामध्ये आपल्या सर्व पतित पावन लोकांच्या प्रति कळवळ ज्यांच्या हृदयामध्ये आहे असे संत महापुरुष श्री शुकदेवजी महाराज त्यांनी अत्यंत दिव्य आणि सुंदर भाषेमध्ये आपल्याला सांगितलं, ज्याच्यामध्ये आपण पंच कर्मेंद्रियांचं वर्णन केलं होतं, ज्यामध्ये कर्मेंद्रियामध्ये एक इंद्रिय अजून बाकी होता, दोन इंद्रिय बाकी होते, एक वाक जो की पहिल्यांदा असतो परंतु त्यांनी शेवटी ठेवलेला, आणि पायू अर्थात गुदद्वार त्याच्याविषयीही आपण त्या ठिकाणी वर्णन करत होतो, पूर्ण काही झालेलं नाहीये। मग अशा प्रकारे पाते रक्षती पालन करणारा रक्षण करणारा पती असतो जो की पालन करतो रक्षण करतो। मग या ठिकाणी भगवान परमात्मा आपला कशा कशा प्रकारे रक्षण करतो याच्या विषयक सांगितलंय। ते म्हणतात श्रियः प्रतिर्यज्ञपतिः प्रजापतिः धिया पतिर्लोकपतिर्धरापतिः पतिर्गतिश्चान्धकवृष्णि सात्वतां प्रसीदतां मे भगवान सतां पतिः। या श्लोकामध्ये
त्या ठिकाणी सांगितलं की हे बघा महाराज, की भगवान परमात्मा आपलं रक्षण करतो आणि अज्ञानामधून आपली निवृत्ती करतो. खरं तर अज्ञानामधून निवृत्ती हीच आपली खरी रक्षा आहे, आपलं हे रक्षण आहे. यामध्ये बघा भगवान परमात्मा गीतेमध्ये पण सांगतात ना, गतिर्भर्ता प्रभू साक्षी निवास शरणं सुहृत प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजमव्ययम्. गतिर्भर्ता प्रभू साक्षी. बघा भगवान परमात्मा काय आहे? गती देणारे आहेत, भर्ता आहे, प्रभू आहे, साक्षी आहे, निवास आहे, शरण आहे आणि सुहृत आहे. अशा प्रकारे सर्वांचे प्रभव आहे, सर्वांचा प्रलय आहे. असे हा परमात्मा अनेक रूपामध्ये त्या ठिकाणी प्रकट होऊन अनेक प्रकारे आपल्या सर्वांचं रक्षण करतात. पाती. मग असे जे पती आहे ते भगवान या श्लोकामध्ये जसं तसं सांगितले. बघा अत्यंत सुंदर काय म्हटलेलं आहे? श्रीयः पती. श्री अर्थात लक्ष्मी, माता लक्ष्मीला श्री असं म्हटलं जातं. तर त्या ठिकाणी सांगितले भरता, गतिर्भरता म्हटले ना, तर हा जो भरता शब्द आहे ना, हा या ठिकाणी घेतला जाईल. भरता म्हणजे कोण? भरवणारा, भरणारा, आपल्या मुखामध्ये भरवणारा म्हणजे आपलं पालन पोषण करणारा. बघा सामान्य भाषेमध्ये सुद्धा ना पतीला भरतार असं म्हटलं जातं. तर भरता जो आहे तो पती आहे. तर म्हटलेले बघा तुम्ही लक्ष्मीचे भरतार आहात, लक्ष्मीचे पती आहात. तसंच केवळ लक्ष्मीपती नसून तर तुम्ही आम्हा सर्वांचे पती आहात. सर्व जळास्थळाचे तुम्ही एकमात्र स्वामी आहात, भरता आहात. मग जसं तुम्ही माता लक्ष्मीचं भरण पोषण करतात, माता लक्ष्मीचे जसे तुम्ही भरतार आहात, कृपा करून आमचे सुद्धा तसे भरतार व्हा. आणि याचा आम्हाला आधीच ज्ञान आहे. म्हणजे आधी नसतं की आपल्याला भगवान परमात्माच भरवतात, तोपर्यंत आपण आपल्या पुरुषार्थावर सगळं करायचं पाहतो. परंतु ज्यावेळी या गोष्टीचं ज्ञान होतं की हे बघा कर्तव्य आपलं हातात आहे, परंतु त्याचं किती फळ आणि कसं द्यायचं हे परमेश्वराच्या सर्वेश्वराच्या हातात आहे. मग असं ज्या व्यक्तीला कळतं तेव्हा तो सुद्धा काय म्हणतो की श्रीयपती, भगवान परमात्मा लक्ष्मीचे पती आहेत. जसं त्यांचं सगळं काही परमात्मा पाहतात तसंच आमचं सुद्धा त्या परमेश्वरानं पाहावं आणि पाहतातच. मग असा जो परमात्मा आहे जो आमचं सगळं काही पाहतो त्याला आमचा नमस्कार आहे. अशा प्रकारे या ठिकाणी नमस्कारात्मक मंगलाचरणामध्ये श्रीय प्रतपती म्हणून सांगितलं. यानंतर जो शब्द आलेला आहे बघा यज्ञपती. काय? यज्ञपती, यज्ञाचे पतीचे आहात. म्हणजे जेवढे विश्वामध्ये यज्ञ होतात ना, या सर्व यज्ञांचा एकमात्र स्वामी आहे तो म्हणजे भगवान परमात्मा, पुरुषोत्तम परमात्मा ही पती आहे. मग कोणी म्हणणार असं कसं? मग आम्ही इंद्राला आहुती देतो, वरुण, चंद्र, कुबेर आदी आदी सर्व देवतांना आम्ही आहुती देतो. मग या सगळ्या आहुत्या कुणाला जातात? इंद्राला तर जातील ना. मग इंद्र वेगळे आणि हे भगवान वेगळे असे का? तर तसं नाहीये. अर्थातच सांगितले यज्ञो वै विष्णू. हे बघा यज्ञाचे पती तर विष्णू आहेतच आहेत. आपण जीही आहुती देतो सगळं काही भगवान परमात्म्याला जाऊन भेटतं. त्याच्यापेक्षा जर विचार केला आणखी पुढचा तर यज्ञ ही साक्षात विष्णू आहे. तुम्ही जो यज्ञ करता तो साक्षात विष्णूच आहे. यज्ञो वै विष्णू. आणि तसंही आपण म्हणतो ना, वदनी कवळ घेता नाम घेता काय? श्री हरीचे सहज हवन होते नाम घेता मुखाचे. जीवन करीचे नित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर भरण नोहे जाणे हे यज्ञ कर. सर्वांचं पाठ आहे ना, हे पाठ असलं पाहिजे निदान एवढं तरी. जेवायचा मंत्र, उठायचा झोपायचा मंत्र. बघा संत महापुरुषांनी ठिकठिकाणी वेळोवेळी परमात्म्याचं नाव कधी आणि कसं घ्यायचं ते सांगितलेलं. जसं औषधे चिंतेत विष्णू भोजने च जनार्दन शयने पद्मनाभं च विवाहे च प्रजापती. इतकं सुंदर बघा शास्त्राने सांगून दिलं. तुम्हाला कोणत्या वेळी काय करायचं ना, अगदी प्रश्नच नाही. कधी कोणत्या देवाचं नाव घ्यायचं. म्हणजे औषधे चिंतेत, जेव्हा तुम्ही औषध ग्रहण करता, औषध म्हणजे आजारी पडल्यानंतर आपण जे घेतो ना जडीबुटी. समजा पूर्वीच्या काळामध्ये जडीबुटीच होते, आता एलोपॅथी आलेली आहे, पण चला औषध ते औषध आहे. कोणते औषध घ्यायचे याच्याशिवाय पर्याय पण नाही राहिलेला लोकांकडे. मग औषध घेत असताना बघा भगवान परमात्म्याचं चिंतन करायचं बरं का. आपण तर कधी आणि कशाही अवस्थेत गोळ्या घेतो.
औषधाचा जो परिणाम आहे, जे आयुर्वेदिक औषध असतात ना, जर भगवान परमात्म्याचं नाव घेऊन औषध नाही घेतले तर ते औषध आपल्यावर प्रसन्न होत नाही, आणि औषध प्रसन्न नाही झालं तर आपण कुठून बरे होणार ना. त्याच्याकरता औषधे चिंतयेत विष्णू, औषध घेत असताना भगवान विष्णूचं चिंतन करा. शयने औषधे चिंतयेत विष्णू भोजनेच जनार्दन, भोजन करताना जनार्दन भगवान परमात्मा सर्व जनाला त्या ठिकाणी अर्दन रक्षण करणारा हा देव, त्याचं चिंतन करायचं. शयने झोपायच्या वेळी पद्मनाभ, भगवान पद्मनाभ हा नारायणा, त्याचं चिंतन करायचं. विवाहेच प्रजापती, विवाह कार्य आधी होत असेल तर प्रजापतीचं चिंतन करायचं. असं फार मोठं स्तोत्र आहे. प्रत्येक वेळी काय करायचं असं सांगितलं. असं एक दिवस मिळाला की निवांत त्याच्यावरच आपण बोलू असं, नाहीतर आपलं भागवत इथेच राहायचं. तर मग अशा प्रकारे सांगितलंय की भगवान परमात्मा यज्ञपती, जसं आपण नाव घेता पुकारचे म्हणतोय ना, बघा दररोज व्यक्ती यज्ञ करतो बरं का. कारण की शास्त्र सांगते की जठराग्नीमध्ये, बघा यज्ञ म्हणजे काय, यज्ञ म्हणजे यज्ञकुंड असतो, त्याच्यामध्ये अग्नी असते आणि अग्नीमध्ये आपण स्वाहा स्वाहा म्हणून आहुती टाकतो, याला आपण यज्ञ म्हणतो. तसंच शास्त्र सांगते की आपल्या आतमध्ये जठराग्नी आहे ना, तो अग्नी आहे म्हणून तर अन्न पचतं. तर हा जठराग्नी तोच वैश्वानर अग्नी आहे आणि तोच भगवान वैश्वानर सगळ्यांच्या पोटामध्ये बसून साक्षात भगवान परमात्मा जेवत असतो. मग आपण जे हवन करतो, म्हणजे आपण जे तोंडामध्ये एक एक घास घालतो, हा यज्ञकुंडामध्ये टाकलेली आहुती आहे. मग प्रत्येक मंत्रासोबतच आपण आहुती टाकतो ना, मंत्र म्हटल्याशिवाय आहुती काय टाकायची, बिना मंत्राची आहुती मग काय उपयोगाची. तेच म्हटले की तुम्ही पोटामध्ये बसलेल्या देवाला आहुती देताना तर मग प्रत्येक आहुती सोबत काय करायचं, मंत्र म्हणायचं आहे. मंत्र काय आहे, केवळ त्याचं नाव. मग मनामध्ये घेत राहायचं. तर तोंड चालू आहे म्हटल्यानंतर तोंडाने कसं घ्यायचं, मग मनामध्ये तर घेऊ शकतात. तशी लोक बडबड खूप करतात. मग जेवण करत असताना जर नामचिंतन केलं, त्याच्याविषयी चिंतन केलं, तर त्या ठिकाणी आपलं जे जेवण आहे ते यज्ञ बनून जातो आणि हाच यज्ञ भगवान परमात्मा आहे. मग तो यज्ञाचा, सर्व यज्ञांचा स्वामी तो आहे, यज्ञपती. वैश्वानराचं उदाहरण बघा, महाभारतामध्ये एकदा असं झालं होतं, जेव्हा दुर्योधनानं या ठिकाणी काय म्हणतात पांडवांना वनवास दिलेला, तर या वनवासामध्ये द्रौपदीला एक सुंदरसं पात्र मिळालं होतं सूर्यनारायणाकडून. जोपर्यंत द्रौपदी जेवण करत नाही तर ते अक्षय पात्र, कधी त्याचं अन्न संपत नाही. एकदा द्रौपदीचं जेवण झालं की ते अन्न द्यायचं बंद करतं, मग सगळ्यात शेवटी द्रौपदीनं जेवायचं. मग या अक्षय पात्रावरून या पांडवांनी खूप अन्नदान केलं आणि ही गोष्ट दुर्योधनाला माहीत होती. मग अशा वेळी दुर्योधनानं ऋषी दुर्वासांना, जे की महाक्रोधी आहेत, 1000 शिष्यांसोबत त्यांनी पाठवून दिलं, जा म्हणे आता जा पांडवांच्या कुटीमध्ये जाऊन जेवण करा. आता तोपर्यंत द्रौपदीचं जेवण झालेलं होतं. पात्रामध्ये फक्त एक कण त्या ठिकाणी भाजीचा म्हणा किंवा अन्नाचा काहीतरी शिल्लक होता. तर त्यावेळी भगवान परमात्म्याचं चिंतन केलं. परमात्म्याने तो एकच कण अन्नाचा घेतला आणि संपूर्ण चराचराला तृप्त करून टाकलं. अर्थात आपल्या मुखामधून परमात्मा खातो आणि परमात्म्याने खाल्लं तर आपलं पोट भरतं. अर्थात तो परमात्मा आपल्या सर्वांच्या ठाईत बसून या सगळ्या भोगाला भोगत असतो. मग असंच काहीतरी, असंच खायचं जे परमात्मा खाऊ शकतो. म्हणजे शाकाहार मुळात अशी गोष्ट आहे आणि त्यातही कशा प्रकारे खायचं, कधी खायचं, या सर्व नियमांचं पालन करून हा यज्ञ केला जातो. मग यज्ञामध्ये चांगल्याच वस्तू दिल्या पाहिजे ना देवाला. आपण यज्ञ करतो, मग जी गोष्ट वर्ज्य आहे, शास्त्राने वर्जित केलेली आहे, अशी वस्तू कधीही मुखामध्ये घालायची नाही. बघा, मग तुम्ही लोक म्हणणार ठीक आहे आम्ही मांसाहार तर करतच नाही, तर बसलेले सगळेच नाही करत, मग बाकी पण व्यसनं असतातच ना. तर त्या सर्व व्यसनांना सुद्धा हळूहळू करून सोडायचं, कारण ते सुद्धा काय आहे, जसं बघा आपण भागवत कथेच्या सुरुवातीला म्हणजे पहिल्या स्कंधामध्ये जेव्हा राजा परीक्षिताने कलीला राहायला जागा दिल्या होत्या, तर त्याच्यामध्ये हे पण होतं ना, ज्या ठिकाणी मद्यपानासोबत सर्व व्यसनांना सुद्धा ग्रहण केलंय. जेही व्यसनं आहेत त्या सगळ्यामध्ये कली राहतो. सर्वांनी ही गोष्ट लक्षात ठेवायची की जेही व्यसन आहे, ज्या व्यसनाशिवाय आपलं काही सुचत नाही, आपल्याला काही जमतच नाही. म्हणजे आपण म्हणतो ना, ते नाही खाल्लं, ते नाही पिलं की शेवटी डोकं बधीर होतं, कुणाचं काय होतं, असं सगळ्यांच्या वेगळ्या वेगळ्या समस्या.
पण त्या सगळ्या समस्या आल्या तर समजायचं ते व्यसन आहे, ज्याच्याशिवाय राहू शकत नाही ते व्यसन आहे, आणि त्यामध्ये बसलेला हा कली आहे. मग हे व्यसन एखाद्या व्यक्तीचं, वस्तूचं अथवा विषय भोगाचं सुद्धा असू शकतं. ज्याने नशा चढलेली आहे ना, बघा आपण म्हणतो एखादं व्यसन जे त्याने नशा चढली की माणसाला खरं खोटं काही कळत नाही, तो काही पण बोलतो आणि कसंही करतो, त्याला काही म्हणजे त्याचं घर सुद्धा कळत नाही, व्यसन करणारा माणूस. तसंच आपण सगळे सुद्धा या विषयाचं व्यसन करतो. विषय या इंद्रियांच्या वाटे आपण ग्रहण करून त्या विषयांच्या व्यसनाने आपल्याला एक चढलेली नशा असते, आणि त्या नशेमुळे होतं काय, आपल्याला ठाव ठिकाणा माहीत नसतो. आपण कुठले आहोत, कुठून आलो, कुठे जायचं, आपल्याला काही आपलं गंतव्य कळत नाही, आपलं घर आपल्याला कळत नाही. ही व्यसनाची गोष्ट आहे. बघा शास्त्र तर सांगते की जसं मर्कटस्य सुरापानम ततो वृश्चिक दंशनम. मर्कट म्हणजे माकड. हा माकडाचा स्वभाव काय बरं? पुढे करायचं. हा एका ठिकाणी स्थिर बसलेलं माकड पाहिले तुम्ही कधी? अजिबात. हा ते माकड काय करते, सारखी उड्या मारायचं. उड्या मारणं हा माकडाचा जग प्रसिद्ध स्वभाव आहे, अजिबात शांत नाही. आणि त्या माकडाला एखाद्या मूर्ख माणसाने दारू पाजली मग काय होईल बरं? आणि त्या दारू प्यायलेल्या माकडाला जर विंचू चावलं तर काय होईल? आणखी मग तो सगळे रागरागिणी नृत्य, सगळ्या कला भारतात जेवढे आहेत ना, कथक म्हणा, भरतनाट्यम म्हणा, आजकाल निघलेला डिस्को म्हणा, सगळे सुरू होते. हे अगदी विचित्र, शास्त्राने सांगितलेली ही गोष्ट सगळीच्या सगळी आपल्यात बसते. ते म्हटले की अगदी माकडासारखा या जीवाचा स्वभाव उतपटांग, कधी जागेवर स्थिर बसायचं नाही. हे मनही आपलं तसंच, हे मन आपल्याला बसू देत नाही, म्हणून स्वभाव कसा आहे आपला, उड्या मारत राहायचं. उड्या मारता मारता हे सगळं आपण आपलं वैभव जमवून ठेवतो. तर याच्यामध्ये झालंय काय, आपल्याला विषयांची नशा चढलेली आहे. जसं त्याला दारू पाजून नशा चढवली, तसंच आपल्याला या सर्व विषयांची नशा चढली, आणि मग नशा चढलेला तो माणूस जो आहे त्याला सुख आणि दुःखाचा विंजू जावलेला असतो. त्याच्यामध्ये हा कुठून बरं शांत बसेल? अत्यंत अशांत, अत्यंत दुःखी. मग असा हा जो काही स्वभाव आहे हा आपल्याला सोडला पाहिजे. म्हणून तो प्रजापती जो परमात्मा आहे त्याला जर शरण गेलं तर आपला हा सगळा काही उद्योग खटाटो बंद होऊन जाईल. म्हणून प्रभू म्हटलेलं आहे. प्रभू म्हणजे प्रभवती, प्रकृष्ट रूपेण भवती. अर्थात आपण जे झालो, जसं जंतू म्हणतात ना, जंतू म्हणजे काय बरं? संस्कृत भाषेमध्ये फार सुंदर आहे, अगदी चमत्कारिक भाषा आहे. जंतू या शब्दाचा अर्थ माहित आहे? जायते इति जंतू, म्हणजे जो जन्माला येतो तो जंतू. आपण सगळे जन्माला आलोय, अर्थात आपण कोण? जंतू आहेत. मग फक्त जन्माला यायचं आणि मरायचं एवढंच जर काम आहे तर आपण जंतू. आणि पश्यती इति पशु, म्हणजे केवळ पाहत राहते, त्याला काही कळत नाही. जसं पशु आहे, पाहत राहायचं काम आहे, खायला दिलं तर खायचं, नाही तर असं. म्हणजे हे जे काही पशु, पश्यती इति पशु, केवळ आपण जंतूसारखे जन्माला आलो आणि पशुसारखे पाहत पाहत या जगाला एक दिवस मरून गेलो. तर मग जंतू आणि पशुपेक्षा आपलं जीवन काही उत्कृष्ट नाहीये. भले एवढं सुंदर माणसाचं शरीर भेटलं तरीही त्यापेक्षा पुढे नाहीये. म्हणून प्रभवती इति, प्रभू जो परमात्मा आहे प्रकृष्ट रूपेण, तो अत्यंत सुंदर प्रकारे झालेला आहे. त्या परमात्म्याला ओळखून त्याला शरण जायचं, आणि त्याच्यामध्ये जो प्रकृष्ट रूपेण होण्याचा जो स्वभाव आहे त्याला अंगीकारायचं, जेणेकरून आपण त्या परब्रह्म परमात्म्याला त्या ठिकाणी जाणू शकतो, त्याचा बोध घेऊ शकतो, आणि आपल्या या मनुष्य जीवनाचं साफल्य मिळवू शकतो. मग अशा प्रकारे प्रभू पुढे म्हटलेले बघा काय, धियापती. प्रजापती झाला तर धियापती, धी म्हणजे बुद्धी. तसं गीतेमध्ये सांगितलेलं साक्षी. अर्थात बघा साक्षी म्हणजे काय, आपण म्हणतो ना साक्ष येतो. साक्ष म्हणजे काय, पाहत राहायचं, जो सगळ्या कर्मांना पाहतो. जसं एखाद्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा चालू आहे, तिथे तुम्ही जे काही काम केलं ते सगळं त्याच्यामध्ये रेकॉर्ड होतं. तर भगवान परमात्मा आपल्या सगळ्या कर्मांचा त्याच प्रकारे साक्षी आहे. जसं आपण इथे या कॅमेऱ्याच्या कैदेत असतो, आपण म्हणतो ना, तिथे लिहिलेलं असतं हसत राहा, कॅमेरा तुमच्यावर नजर ठेवू नये.
तसंच बघा याच्यामध्ये अंतरक्षेत्रामध्ये आलेलो आहे. मग याच प्रकारे तो कॅमेरा जो आपल्या सगळ्या कर्माचा साक्षी आहे, पुरावा आहे. साक्षी म्हणजे पुरावा. त्याच प्रकारे परमात्मा जो आहे, आपण जिथे जिथे जे काही कर्म करतो या सगळ्याचा साक्षी आहे. परमात्मा बघा एक नाही, दोन नाही, तर 14 CCTV कॅमेरे देवाने आपल्या पुढे मागे वरून खालून सगळीकडून लावलेले आहेत. किती? 14 CCTV कॅमेरे. आता हे भागवतात त्याचा श्लोक आलेला आहे, पुढे आपल्याला येईलच. परंतु एक सांगायचं म्हणजे भगवान परमात्म्याने 14 साक्ष ठेवलेले आहेत. एक नाही, दोन नाही. जे माणूस कुठूनही अगदी काय म्हणतात चकमा देऊ शकत नाही कोणत्याच दृष्टीने. याच्यामध्ये वर्णन करताय पंचमहाभूत आहेत, आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी. बाकी लोकांना आपण देऊ, हा ठीक आहे, याने नाही पाहिलं, त्याने नाही पाहिलं, परंतु अशी एक जागा दाखवा जिथे आकाश नाहीये, पृथ्वी नाहीये, वायू नाहीये, हवाच नाहीये, अशी जागा आहे का? या समजा ह्या सगळ्या गोष्टी नाहीत, पण पंचमहाभूत नाहीयेत. परंतु या ठिकाणी आणखी काही साक्ष ठेवले, जशी गोमाता सुद्धा आपल्या कर्माची साक्षी, अग्निदेवता साक्षी आहे. तसंच सांगितले की ह्या दिशा ज्या आहेत ना, दाही दिशा, या दाही दिशा सुद्धा आपल्या कर्माच्या साक्षी आहेत. जसं सूर्य आणि चंद्र आहेत. कधी कधी सूर्य नसतो, आता नाहीये रात्रीच्या वेळी, आता चंद्र पण नाहीये. मग चंद्र सूर्य भले नाही, परंतु या 10 दिशा प्रत्येक वेळी उपस्थित आहेत. या 10 दिशा आपल्याला बघत असतात. अर्थात आपल्या कर्माचे जे साक्षी आहेत ते परमात्मा सदा सर्वदा आपल्याला पाहत असतात, कोणतीही स्थिती असो. आपण म्हणू की आमच्यापेक्षा जास्त पाहतो का देव आम्हाला? कारण आपले जे कर्म आहेत माणसाचे स्वतःचे स्वतःला नक्कीच माहीत असतात. आपण काय केलं आणि काय नाही हे सगळं स्वतःला तरी निदान माहीत असतं. बाकी कोणाला काही माहीत असू नसो, कोणी किती पाप केलं हे आपल्याला माहिती आहे. जरा थोडंसं आठवून बघायचं कधी काय केलं. पण आपण म्हणू की माझ्यापेक्षा सुद्धा देव आपल्याला जास्त जाणतो का? तर बघा, जेव्हा तुम्ही झोपतात रात्री झोपता, अगदी गाढ छान मस्त झोप लागलेली असते, स्वप्न वगैरे काही पडत नाही, आणि दुसऱ्या दिवशी उठून तुम्ही काय म्हणता, वा 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 काय झोप झाली हो, रात्री एकदम गाढ, एकदम मस्त झोप झाली. हे आपण का म्हणतो? तुम्ही तर झोपले होते ना, मग तुम्हाला काय माहिती मस्त झोप झाली, एकदम गाढ झोपलो होतो मी, हे कळलं कुणाला? मग पाहायला होतं कोण बरं? आपण झोपलो होतो. मग मी एकदम गाढ झोपलो, मला काहीच माहित नाही काय झालं आणि काय नाही. तुला काहीच माहित नाही हे तुला कसं काय माहित झालं? हा, ही गोष्ट फार महत्वाची आहे. हा प्रश्न जो आहे वस्तुतः याचं उत्तर आहे तो परमात्मा साक्षी रूपाने तुला तिथेही पाहत होता जेव्हा तू झोपला होता. म्हणजे तू स्वतःला ज्यावेळी पाहू शकत नाही त्यावेळी सुद्धा तो तुला पाहतोय. अर्थात परब्रह्म परमात्मा सर्वांचा साक्षी आहे, प्रभू आहे, साक्षी आहे. म्हणून धियापती, जो धी बुद्धी, मग आमची जी बुद्धी आहे ना, ही बुद्धी चालवायची नाही त्याच्या पुढे. बुद्धीचं काम कुठपर्यंत आहे? त्याच्यापर्यंत पोहोचवायचं बस. तिथे पोहोचल्यानंतर बुद्धीचं काही काम उरत नाही, त्याच्यामध्ये लीन होऊन गेली पाहिजे. नाहीतर त्याच्या समोर जरी बुद्धीचे सुरू झाले नौटंकी, मग मात्र आपली परतीचा प्रवास आहे पाठीमागचा, तो तसा सुरू होईल. मग अशा प्रकारे धियापती, त्यानंतर म्हटलं लोकपती. लोकपती अर्थात सगळ्या लोकाचा पती, सगळ्या लोकांचा स्वामी, त्रैलोक्याचा तो पती आहे. सुहृद आहे ना सर्वांचा. सुहृद म्हणजे काय? आपले अत्यंत स्वतः मनापासून हिताला त्या ठिकाणी आपलं हितचिंतन करणारे. वा, या माणसाचं हितच व्हावं हो, या माणसाचं हित व्हावं, अशी अंतःकरणापासून ज्या व्यक्तीची कळकळ असते त्याला सुहृद म्हणतात. आणि तो सुहृद कोण आहे? आपल्या सगळ्यांचा. अशी मनापासून कळकळ ना या सगळ्या जगातल्या लोकांना नाहीये. आपल्याला एखाद्याला वाटेल काय आई वडिलांची कळकळ नसती का? त्यांना वाटतं आपल्या पोरांचं कल्याण व्हावं, परंतु कल्याण कशात हे थोडी त्यांना कळतं. मग एक तर सद्गुरू, नाही तर भगवान परमात्मा, हेच असे आहेत जे की त्या ठिकाणी आपल्या कल्याणाची चिंता त्यांना असते. म्हणजे हितचिंतक त्याला म्हणतात ना, ज्याला आपल्या हिताची चिंता आहे. तर हितचिंतक हे काही कामाचे, आपले हित होते हे पाहून जर एखाद्याला चिंता व्हायला लागली तर त्याला हितचिंतक म्हणत नाही. मग कोण आहे हितचिंतक? आपलं कल्याण कशामध्ये आहे या गोष्टीची सतत काळजी घेणारे ते सद्गुरू, तो परमात्माही आपला सुहृद आहे. सुहृद सर्व भूताना, सगळ्या भूतांचा सुहृद आहे. मग असा तो परमात्मा, त्याच्या ठिकाणी तो लोकपती आहे हे जाणून त्याला शरण जायचं. त्यानंतर सांगितले की धरापती, धरा अर्थात पृथ्वी, पृथ्वीचे स्वामी आहेत. त्यानंतर
गती सर्वांना गती देणारा तो परमात्मा आहे. गती म्हणजे आपल्या कर्माचे फळ, ज्या ज्या प्रकारचे आपले कर्म आहेत त्या सर्व कर्माचे फळ आपल्याला प्रदान करणारा. आणि गतीचा आणखी एक अर्थ म्हणजे मोक्षही आहे. मग अशा प्रकारे तो देणारा आहे, अर्थात मोक्ष देण्याचं सामर्थ्यही त्याच्याचकडे आहे, म्हणून त्याला शरण जायचं. अशा प्रकारे आणखी पुढे सांगितले की पतिर्गतिर चांदक वृष्णी सात्वताम. हे भगवान, तुम्ही तर सगळ्या लोकांचे निवासस्थान आहात. सगळ्या संपूर्ण सचराचर तुमच्यामध्ये विश्रांती घेतं. बघा, भगवान परमात्म्याशिवाय आपल्याला दुसरा विश्रामच कुठे नाहीये. नाहीतर त्याला जर सोडलं तर नुसती धावपळ आहे. आपली सगळी जी धावपळ आहे, आपण काय म्हणतो त्याला, काय कुत्र्यासारखं धावते, अख्खं जीवन फक्त त्याच्यामध्ये जाते. हे सगळं जे आहे हे कशामुळे? खरं तर आपण त्या परमात्म्याच्या मध्ये राहत नाही, त्याच्यामध्ये तिष्ठत नाही, म्हणून हे सगळा उद्योग आहे. आणि वस्तुतः आपला जो स्वाभाविक आश्रय आहे, जो की आपला मूळ आश्रय केवळ परमात्मा आहे. म्हणून सर्व लोकांचा निवास शरणम सुहृद, सर्व लोकांचं निवासस्थान आहे. असा असणारा जो परमात्मा आहे तो आमच्यावर प्रसन्न होवो, आमच्यावर कृपा करो, अशा त्या परमात्म्याला आमचा नमस्कार आहे. त्याच सोबत एक गोष्ट सुंदर सांगितली बरं का, विशेष करून एक सताम पती म्हटलंय. सताम म्हणजे संत, जे संत महात्मे त्यांचे सुद्धा तुम्हीच पती आहात. बघा, बाकी सगळे लोक आहेत आपल्या मनमानं काम करत असतात, त्याच्यामुळे त्यांचे जे काही कामं होतात ते तर खरं तर परमात्माही करवतोय, कारण बुद्धी देणारा तर तोच आहे ना, सगळ्यांना बुद्धी देणारा. मग संत महात्मे जे आहेत, जे की बुद्धी आदी इंद्रिय सर्वांच्या अतीत होऊन गेलेले असतात, तरीही त्यांचा सुद्धा स्वामी, त्यांचा सुद्धा पती केवळ परमात्माही आहे. म्हणून असा जो पती आहे, ज्याचं पाती रक्षण करतो आमचा, हा परमात्मा सदा सर्वदा आमचं रक्षण करत राहो आणि त्याचं चिंतन आम्हाला होत राहो. त्याचं चिंतन होणंच हे आमचं स्वाभाविक रक्षण आहे. अशा प्रकारे त्यानंतर वाक अर्थात वाणी. वाणी जी आहे आमची, यदंघ्रि विद्यान समाधी धौतया. हे भगवान, मी मुखामधून जे काही बोलतोय ना, जे काही शब्द निघताय, हे सगळेच्या सगळे साक्षात तुझं स्वरूप आहे. वाङ्मयी मूर्ती म्हटले ना भगवंताला. हे जे काही वाणीद्वारे आपण बोलतो, भगवान परमात्म्याच्या प्रेरणेशिवाय, त्याच्या आदेशाशिवाय आपण एक शब्दही बोलू शकत नाही. जो व्यक्ती म्हणतो ना की मी एवढं बोललो, मी तेवढं बोललो, तो अहंकारी आहे. त्याचा अहंकार हा बोलतोय. वस्तुतः त्याला हे ज्ञान नाहीये की तो बोलतच नाही. मुळात त्याच्या आतमध्ये बसलेला तो परमात्मा, तो सगळं काही त्याच्याकडून वदवून घेतोय, जे काही बोललं जाते. त्याच्यामुळे ते श्रेय जे आहे वस्तुतः त्या परमात्म्याकडेच जातं. म्हणून हा परमात्माही वाणीचा देवता आहे. म्हणून ही जी वाक् आहे, माझी जी वाचा आहे, कृपा करून त्या परमात्म्याने माझ्या वाणीतून त्याच्या सुंदर सुंदर नावाचं, त्याच्या सुंदर सुंदर लीला कथांचंच वदवून त्या ठिकाणी त्याने घ्यावं, अशी कृपा आम्ही त्याला करतो. अशा तो परमात्मा समे मुकुंद भगवान प्रसिद्धता. तो मुकुंद, तो श्री हरी भगवान त्या ठिकाणी माझ्यावर प्रसन्न होवो, अशी प्रार्थना या ठिकाणी केली. आणि बघा, याच्यानंतर सांगितलंय की माझी जी बुद्धी आहे ना, बघा अंतःकरणाविषयी पण सांगितलं. माझी जी बुद्धी आहे त्या बुद्धीला सुद्धा परमात्म्याने आपल्या हातामध्ये घेऊन चालवतो तर आहेच आहे, परंतु आमची अशी इच्छा आहे की त्या परमात्म्याने स्वतःकडे माझ्या बुद्धीला वळवून घ्यावं. बघा काय म्हटले, प्रचोदिता येन पुरा सरस्वती. भगवान परमात्मा ज्याने की ब्रह्मदेवाला सुद्धा काय दिलेलं आहे, ज्ञान दिलेलं आहे. कशाचं? सृष्टी निर्माण करण्याचं. ब्रह्मदेव सुद्धा स्वतः समर्थ नव्हते. जेव्हा त्यांना या ठिकाणी आणलं गेलं, भगवान परमात्म्याने आदेश दिला सृष्टी करा, तर कशी सृष्टी करायची माहित नव्हतं. म्हणून ब्रह्मदेवाने परमात्म्याला प्रार्थना केली की कसं करायचं. तर त्यावेळी एका श्वासामधूनच केवळ ब्रह्मदेवाला सगळं ज्ञान देऊन टाकलं. अशा प्रकारे तो परमात्मा त्या ब्रह्मदेवावरही प्रसन्न होऊ शकतो. त्याच्याकडेही स्वतःची बुद्धी नाही, तर आमची बुद्धी कुठून चालणार हो? आमच्या बुद्धीला जो चालना देणार आहे तो वस्तुतः परब्रह्मही आहे. म्हणून असा त्या परमात्म्याला आमची प्रार्थना आहे की कृपा करून हे भगवान आमच्या बुद्धीला चांगलं ठेव, चांगली बुद्धी आम्हाला देव, जेणेकरून आम्ही कुकर्मांपासून वाचू, सत्कर्म आमच्या हातून घडत राहतील आणि याच्याच माध्यमातून तू आम्हाला लवकरात लवकर भेटशील. म्हणून हे भगवान, हे परमात्मन, कृपा करून आमच्या हृदयामध्ये प्रगट हो, अशी प्रार्थना केली.
भूतैर महद्भिर्यम् इमा पुरो विभुः निर्माय शेते यद अमुषु पुरुषः भुंक्ते गुणान षोडश षोडशात्मकाः. सर्वांना उत्पन्न करणारा. बघा, षोडशात्मक कला ज्या सांगितल्यात ना, त्याच्यामध्ये पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच प्राण आणि एक मन, या सर्वांना तो बनवणारा आहे, तो नियंत्रित करणारा आहे, नियामक आहे. जसं एखादा काही वस्तू बनवली आणि ते रिमोट कंट्रोलवर चालत आहे, समजा इथं बसूनही तुम्ही त्या वस्तूला तिथल्या तिथे हँडल करू शकता. तसंच भगवान परमात्मा आपल्या सगळ्यांमध्ये त्याने एक रिमोट कंट्रोलची जी चिप आहे ना, ती जमवून ठेवलेली आहे. सर्व लोकांना तो त्या रिमोट प्रमाणे चालवतो. तो रिमोट त्याच्या हातात आहे. ईश्वर सर्व भूताराम हृदयेषु तिष्ठति. तो सर्व हृदयामध्ये निवास करून त्या सर्वांचा, बघा, मयाध्यक्षेण प्रकृती म्हटले ना, ही प्रकृती सुद्धा, हे सगळं जे काही कार्य आहे, हे जे काही आपल्याला दिसतंय, हे सर्व काही परमात्म्याच्या अध्यक्षतेखालीच होते. तो केवळ सर्वांचा अध्यक्ष आहे. मग असा तो परमात्मा, सर्वांना त्यानेच निर्माण केलंय. म्हणून असा जो देव आहे त्याला आम्ही नमस्कार करतो, त्याच्याप्रती आमची शरणागती आहे. म्हणून आमच्या बुद्धीला, आमच्या मनाला सुद्धा त्यानेच त्या ठिकाणी संयमित करावं. पुढे नमस्तस्मै भगवते वासुदेवाय वेधसे. हे भगवान वासुदेव, सर्वत्र विद्यमान वसु, वासुदेव म्हणजे सगळीकडे निवास करणारा, त्या परमात्म्याला आमचा नमस्कार आहे. एत देवात्मभूराजन नारदाय विपृच्छते. आता बघा, हा अध्याय जो आहे, चौथा अध्याय, बऱ्याच 3-4 दिवसापासून आपला हा अध्याय चालू होता. तर हा अध्याय आता इथे संपतोय. परंतु या अध्यायामध्ये, अध्यायाच्या शेवटी पुढच्या अध्यायाचं बीज त्या ठिकाणी सोडलेलं आहे. या बीजापोटी त्या ठिकाणी पुढचा अध्याय उद्भवलेला आहे. मग हे बीज काय आहे, तर अत्यंत सुंदर या ठिकाणी कथा येते. काय आहे ती, तर म्हणतात एत देवात्मभूराजन. हे राजन, देव, त्या ठिकाणी महर्षी भगवान श्री शुकदेवजी महाराज सांगतात की राजा, त्या ठिकाणी असं झालं की एकदा नारदजी महाराज जे आहेत ते नारायण नारायण करणारे निरंतर, ते गेले कुठे हो, त्यांचे वडील म्हणजे ब्रह्मदेव ब्रह्माकडे गेले आणि नमस्कार केला. म्हणे हे पिताजी, आश्चर्य आहे मला. कशाचं हो आश्चर्य तुम्हाला, तर नारदजी महाराज म्हणतात की मी आतापर्यंत असं समजत होतो की तुम्ही सगळे काही सर्वस्व आहात, संपूर्ण सृष्टीला रचणारे तुम्ही आहात, त्या ठिकाणी त्याचं पालन करणारे, संहार करणारे तुम्ही आहात. कारण या संपूर्ण सृष्टीमध्ये मी पाहतो की या सगळ्या सृष्टीमध्ये असा एकही प्राणी नाही जो तुम्ही बनवलेला नाहीये. बघा, आपण सगळेच्या सगळे कोणाचं मॉडेल आहे, ब्रह्मदेवाने बनवलेलं आहे. ही भगवान परमात्म्याची सृष्टी आहे. आता हे ब्रह्मदेवानेच बनवलंय का नेमकं, याचा सुद्धा इथे प्रश्न आहे. मग नारदजी महाराज म्हणतात हे सगळं जे जग दिसतंय हे तुम्ही बनवलं, तुम्ही या सगळ्याचे स्वामी आहात, तुम्ही सर्वोत्कृष्ट सर्वश्रेष्ठ आहात. आणि मला आश्चर्य ह्या गोष्टीचं आहे की सगळं जग चराचर तुमचं ध्यान करतं आणि तुम्ही इथे ध्यानाला बसलेत. तुम्ही कोणाचं ध्यान करताय, बघा, सगळं चराचर ज्या व्यक्तीचं ध्यान करतंय त्याला दुसऱ्याचं ध्यान करायची काही गरज आहे का, परंतु ते बसलेत ध्यानाला. आणि त्यावेळी जेव्हा नारदजी महाराज पित्याकडे गेले होते तेव्हा संध्येची वेळ झालेली होती. ब्रह्मा त्रैकालिक संध्या करणारे नैष्ठिक आहेत, ते बसले होते संध्येला आणि संध्या करत असताना ध्यान मुद्रा लागलेली. नारदजी महाराजांनी पाहिलं आणि आश्चर्य केलं की हे भगवान, तुम्ही कसे काय ध्यानाला बसले, त्रैलोक्य तुमचं ध्यान करत तुम्ही कोणाच्या ध्यानात मग्न आहात. अशा प्रकारे नारदजी महाराजांनी जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा या नारदजी महाराजांच्या प्रश्नाचं उत्तर म्हणून संपूर्ण सृष्टी कशी रचली गेली याचं उत्तर ब्रह्मदेवाने नारदांना दिलं. आणि तेच नारदांना दिलेलं ज्ञान मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो. अशा प्रकारे त्या ठिकाणी भगवान श्री शुकदेवजी महाराज म्हणतात की राजा, तू पण प्रश्न विचारला होता काय, की ही सृष्टी रचली कशी, बनली कशी. मग आता त्या प्रश्नाचं उत्तर मी तुला सांगतो, जे उत्तर ब्रह्मदेवाने नारदांना सांगितलेलं आहे. अशा प्रकारे हा अध्याय, चौथा अध्याय या ठिकाणी समाप्त झाला. आता पुढचा जो अध्याय, 15वा अध्याय, 5वा अध्याय या ठिकाणी सुरू होतोय. मग आपल्या वेळेनुसार आपण घेऊ, पण असो, वेळ फार लवकर पळून जाते असं तुम्हाला पण वाटतं ना, मग ठीक आहे. तर अशा प्रकारे 5व्या अध्यायामध्ये या ठिकाणी आता सृष्टीचं वर्णन करताय. बघा, सृष्टीचं वर्णन म्हणजे आपण सगळे जे बनलोत ना,
हे सगळे कसे बनलो आपण, ही पृथ्वी कशी बनली, हे झाडं आदी आदी याचा सगळ्याचा उद्भव कुठून आणि कसा झाला याचं या अध्यायामध्ये वर्णन आहे. खूप सुंदर श्रीमद भागवतामध्ये एक एक गोष्ट अशी अगदी सोडवून दिली ना आपल्याला. म्हणजे असे असे प्रश्न सुटले जातात की ते प्रश्नाचं उत्तर मिळाल्यानंतर त्या माणसाला वाटणारच नाही की हा प्रश्न मला कधी पडला होता. इतके सुंदर उत्तर देतात. फक्त भागवत ऐकायचं शेवटपर्यंत. त्या माणसाच्या जीवनामध्ये प्रश्न म्हणून काही राहणारच नाही. सगळे काही प्रश्न आपोआप सुटून जातील. कारण बघा, अंतःकरणामध्ये गाठ बसलेली असते आपल्या. प्रश्न म्हणजे काय? गाठ आहे. जसं धुंदुकारीचा उद्धार झाला होता बघा, कशात बसला होता तो? बांबूमध्ये जाऊन बांबूत बसला होता आणि की भागवत ऐकलं, केवळ साप्ताहिक भागवत ऐकलं. एका दिवशी भागवत ऐकलं, त्या दिवशी एक गाठ फुटून गेली, दुसऱ्या दिवशी दुसरी फुटली. असं करत करत 7 दिवसात 7ही गाठी फुटल्या आणि शेवटी काय झालं? भगवान परमात्म्याची प्राप्ती झाली, मोक्ष मिळाला. हेच मोक्षदायिनी ही श्रीमद भागवती कथा आहे. श्रीमद भागवतामध्ये असा एकही प्रश्न नाही, असा एकही प्रसंग नाही ज्या प्रश्न त्याच्यामध्ये तुमच्या प्रश्नाची उत्तरं मिळणार नाही. काही प्रश्न असू द्या जगामध्ये, हे शास्त्र सम्यक रूपाने परिपूर्ण असतात आपल्यामध्ये. आणि परिपूर्ण आहे म्हणून सर्वश्रेष्ठ आहे, आणि सर्वश्रेष्ठ आहे म्हणून ते अद्ययावत चालू आहे. अनादि काळापासून याची रचना कधी झाली काही माहिती आहे का आपल्याला? किती काळापासून चालत आलेले आणि पुढेही हे असंच चालत राहणार, या गोष्टीमध्ये काही संशय नाही. या प्रकारची ही कथा आहे. आणि यामध्ये सृष्टीचं वर्णन आता सुरू करतात. तर नारदजी महाराज आता विचारतात आपल्या पित्याला, देवदेव नमस्तेस्तु भूतभावन पूर्वज तद्विजानीहि यज्ञानम आत्मतत्व निदर्शनम. हे देवदेव, हे देवांचे देव, सर्व देवांचे तुम्ही देव आहात. कोण? ब्रह्मदेव. ब्रह्मदेवांकडे गेलेत ना आपले पिता आहेत. कारण ब्रह्मदेवाचे मानस पुत्र आहेत नारदजी महाराज. तर मानस पुत्र हे नारद पिताश्रीकडे जातात आणि पित्याला प्रश्न विचारतात की हे पिता, तुम्ही कोणत्या देवाची प्रार्थना करता? कारण मी केवळ तुम्हालाच जाणतो, मला फक्त तुम्हीच माहित आहे. तुम्ही सर्वोत्कृष्ट सर्वश्रेष्ठ आहात, म्हणून सगळ्यात पहिला तर माझा प्रणाम तुम्ही स्वीकार करा. तुम्ही सृष्टी करता आहात म्हणून मला ते ज्ञान द्या. कारण मला माहित आहे माझ्याकडे सर्वोत्कृष्ट सर्वश्रेष्ठ कोणी असेल तर केवळ तुम्हीच आहात, आणि तुमच्या करता सुद्धा कोणीतरी सर्वश्रेष्ठ आहे हे आज मला कळाले. मग ते काय आहे, ते कोण आहे, त्या सगळ्याचं ज्ञान कृपा करून तुम्ही मला द्या. कारण मला माहित आहे ते जर काही आहे आणि ते तुम्हाला माहित आहे तर ते ज्ञान तुमच्या व्यतिरिक्त मला दुसरं कोणीही देऊ शकत नाही. यद्रूपम यदधिष्ठानम यतः सृष्टिमिदं प्रभो यत् संस्थम यत् परम यच्च तत्तत्वम तत्तत्वम वद तत्वतः. तत्वतः ते ज्ञान, ते तत्व मला द्या. यद्रूपम, हे सगळं जे रूप दिसते हे कुठून आलं? हे रूप जे आम्हाला कळतंय या सगळ्याचं अधिष्ठान काय आहे? अधिष्ठान म्हणजे आधार. आधार काय आहे? जसं आता समजा हे चित्र आहे, हे फोटो आहे. हा फोटो कशाच्या आधारावर काढलाय बरं? त्या कागदाच्या आधारावर, जे काही आहे त्या पडद्याच्या आधारावर ते चित्र काढलेलं आहे. अर्थात हे जे चित्र आहे त्या पडद्याच्या व्यतिरिक्त काही आहे का? तर पडदा काढून घेतला, ते चित्र तसं राहणार आहे का? तिथे नाही राहणार. मग तेच त्या ठिकाणी नारदजी महाराज म्हणतात, हे सगळं रूप मला दिसतंय. जसं हे जे आहे ते रूपच आहे ना, हे जे चित्र दिसते हे रूपच आहे. मग हे सगळं जे सृष्टीमध्ये मला सगळे रूप दिसतात, या सगळ्या रूपाचं अधिष्ठान काय आहे? हे सगळं कशावर काढलेलं आहे? हे चित्र विचित्र जे आम्हाला दिसतंय हे सगळं त्याचा आधार काय आहे? यतः सृष्टम इदं प्रभो, हे सगळं जे दिसतंय हे कशामधून आलेले? सृष्टम, कुठून आले? यत् संस्थम, आणि हे कशामध्ये स्थिर आहे, कशावर ते विराजमान आहे? यत् परम यच्च तत्तत्वम, आणि हे सगळं वास्तविक काय आहे? वस्तुतः याचं अस्तित्व काय आहे हे कृपा करून तुम्ही मला सांगा. सर्वम हि तद्भवान वेद, आणि मला माहित आहे या सगळ्याचं तुमच्याकडे ज्ञान आहे. वेद म्हणजे तुम्ही जाणतात, तुम्ही जाणतात म्हणून भूत भव्य भवत प्रभू करामलकवत. करामलक म्हणजे करतळी आवळा म्हणतो ना. करतळी आवळा म्हणजे जसं एखाद्या आवळ्याला, छोटा असतो ना आवळा, त्याला जर आपल्या करतळावर आपण ठेवलं, तळहातावर ठेवलं
तर तो आवळा पाहायचं म्हटलं आपल्याला काही मोठे कष्ट घ्यावे लागतात का? अजिबात नाही. अगदी सगळ्या दिशेने आपण त्याला व्यवस्थित पाहू शकतो, किती मोठा कसा काय या सगळ्याचं वर्णन करू शकतो, कारण की आपल्या हस्तगत आहे. तसंच म्हटले या परमात्म्याचं जे ज्ञान आहे ते ब्रह्मदेवाला हस्तगत आहे. करतळी आवळा ठेवल्याप्रमाणे तो परमात्मा तुमच्या हातामध्ये आहे. तुम्ही त्याला ओळखता, तुम्ही त्याला जाणता, त्या ज्ञानाला तुम्ही चांगलं पारखता. म्हणून हे नाथ, हे पिता, कृपा करून ते ज्ञान आम्हाला द्या. विश्वम विज्ञानावसितं तव यद विज्ञानो यदाधारो यत् परस्तं यदात्मक एक सृजसी भूतानि भूतैरेवात्ममायया. कृपा करून ते ज्ञान आम्हाला द्या. अशा प्रकारे एतद मे पृच्छतः सर्वं सर्वज्ञ सकलेश्वर. हाच माझा प्रश्न आहे जो की मी तुम्हाला विचारतोय, म्हणून मला कृपा करून त्या प्रश्नाचं उत्तर द्या. अशा प्रकारे नारदजी महाराजांनी प्रश्न केला आणि आता ब्रह्मा त्या ठिकाणी नारदांचा आग्रह ऐकून आता या प्रश्नाचं उत्तर देतात. बघा, उत्तर देण्यापूर्वी सुद्धा आहे ना, बघा किती सुंदर बोलले. ब्रह्मदेवाने सांगितलं की नारदा खूप छान प्रश्न विचारला हो. काय विचारला म्हणजे सम्यक कारुणिकस्येदं वत्सते विचिकित्सता. वत्स म्हणजे पुत्र. हे बेटा, हे पुत्र, तू एकदम सुंदर प्रश्न विचारला. काय? यदहं चोदितः सौम्य भगवत वीर्य दर्शने. हे नारदा, हे वत्स, खूप छान प्रश्न केला हो तू. धन्य आहे मी. बघा, धन्य. नारदजी महाराजांसमोर ब्रह्मदेवाला सांगितले की तू मला इतका सुंदर प्रश्न विचारला आणि ज्या प्रश्नामधून मला त्या परमात्म्याच्या गोड गोड लीलांचं वर्णन करायला मिळेल. मला आनंद झाला या प्रश्नातून. म्हणजे कंटाळा आलेला नाही, कुठल्या प्रकारचा आळस नाही. समोर विचारलेलं जिज्ञासू वृत्तीने जो प्रश्न आहे, मुमुक्षु वृत्तीने जो प्रश्न केला जातो, त्या प्रश्नाचं उत्तर देताना संत महापुरुषांना आनंद होतो, फार प्रसन्नता वाटते. तुम्ही इकडून तिकडून काही पण भलते प्रश्न विचारत बसले की मग होतं काय? संत महात्मे उत्तर देत नाही, टाळाटाळी करून टाकतात. मग असं असतं, बऱ्याचदा असं होतं. म्हणजे आश्रमात सुद्धा असं होतं की बरेच लोक काही प्रश्न घेऊन येतात. प्रत्येकाचे प्रश्न असे म्हणजे फार उत्तम असतील, शास्त्र संबंधी, भगवत संबंधी असतील, असं काही नाहीये. मग अशा वेळी संत महात्मे टाळून देतात. कशाला काय उत्तर देत बसायची. आणि काही लोकांना अशी सवय लागते, जर समजा एखाद्याच्या फालतू प्रश्नांची उत्तरं देत बसली की तो माणूस सोडत नाही. मग हा माणूस आपले उत्तर देऊन त्यांच्याकडे काय म्हणत जायचं, बसूनच राहायचं. असे हे सगळे उद्योग सुरू होतात. संत महात्म्यांकडे भगवत चर्चा करण्याकरता वेळ आहे, परंतु त्या व्यतिरिक्त जर आणखी काही असेल तर त्यांच्याकडे वेळ नाही. मग अशा प्रकारे हे संत महापुरुष अत्यंत प्रसन्न होतात. त्याच प्रकारे हे ब्रह्मा सुद्धा एकदम अंतःकरणापासून प्रसन्न झाले आणि नारदांना म्हणतात की बालक, खूप सुंदर प्रश्न विचारला. नानृतं तव तच्चापि यथा मां प्रब्रवीमि भो अविज्ञाय परमत्त एतावत्वं यतो हि मे. मग अशा प्रकारे त्या परब्रह्म परमात्म्याचं जे वर्णन आहे, जो अवर्णनीय आहे, परंतु तरीही त्याचं वर्णन या ठिकाणी मी सांगेल. म्हणून येन स्वारोचिषा विश्वं रोचितं रोचयाम्यहम, असं अनेक प्रकारे या ठिकाणी नारदजींच्या प्रश्नाचं कौतुक करून आता ब्रह्मदेवाने या सृष्टीला कसं त्या परमात्म्याने रचलं, माझ्या माध्यमातून का होईना कसं रचलं, मी कसा उत्पन्न झालो, बघा मी सुद्धा बनवला गेलेलो आहे, हे ब्रह्मदेवाने सांगितले. म्हणजे माझा सुद्धा जन्म झालेला आहे. अजेय अजन्मात तो एकमात्र आहे. मग तो एकमात्र कोण आहे, तो कसा आहे आणि त्याने का बरं एवढा सगळा सृष्टीचा पसारा मांडला, या प्रश्नाचे उत्तर आपल्याला ब्रह्मदेवाकडून उद्या ऐकायला मिळतील. त्याच्याकरता उद्या सर्वांनी उपस्थित राहावं. अशा प्रकारे झालेली आजची सेवा परमात्म्याच्या चरणी समर्पित करून वाणीला विराम देऊ. ओम पूर्णमद पूर्ण